काय करू करू की नको तिला फोन? वाईट वाटेल का तिला? म्हणजे काय विचार करेल ती माझ्याबद्दल? तिला असं नाही वाटणार की मी तिच्या खूपच मागे लागलोय? जाऊ दे, नकोच करायला फोन. स्वराज, अरे आपल्यात बोलणी झाली आहेत. होणारी बायको आहे ती तुझी, आणि तू तिला फोन केलास तर तिला नक्कीच आवडेल. स्वराज, हे ना असं घाबरून चालणार नाही. ते दीप म्हणतो ते बरोबरच आहे. तू ना स्वतःसाठी स्वतः स्टँड घ्यायला पाहिजेस. करतो का? हॅलो. हॅलो स्वराज. प्रीती, काय करताय? कामात आहे, बोला ना. हो का? मग मी आता बोलणं म्हणजे आता बोलायचं तर आता बोलू की आता बोलायचं असेल तर आता बोलणं योग्य नाही होणार? काय करू मी? अहो एक मिनटं, काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाही आहे. मला पण नाही कळलं मी काय बोललो. नाही म्हणजे हे बघा, आता कसं म्हणजे आपलं आता लग्न ठरलं आहे. हां, साखरपुड्याची तारीख पण जवळपास पक्कीच झाली. पण आपली अजून हवी तशी ओळख नाही ना झालेली. म्हणजे जनरली कसं होतं की लग्न ठरलेले कपल्स एकमेकांना सारखं सारखं भेटतात, समजून घ्यायला, नाही का? मला पण तसंच वाटतं की आपण भेटावं. भेटायचं का आपण? हॅलो. हॅलो, तुम्ही आहात ना? हॅलो. हे बघा, म्हणजे मला हे म्हणायचं होतं की साखरपुडा ठरेपर्यंत मी तर काहीच बोललो नव्हतो. हां, आणि तसं भेटणं पण योग्य वाटत नाही ना. पण आत्ता काय हरकत आहे ना? हां, म्हणजे मला एवढंच वाटतं की आपण भेटूया, एकमेकांना समजून घेऊया, म्हणजे आपली अजून चांगली ओळख होईल ना. हॅलो. हॅलो, तुम्ही आहात ना तिकडे? हॅलो प्रीती. हां हां. हॅलो. हो, कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. हां. पण मला वाटतंय आज ना जरा शक्य होणार नाही आहे भेटणं, कारण मला शॉपिंगला जायचं आहे. अहो, हे तर बेस्ट झालं ना. तुम्ही आमच्या दुकानात या शॉपिंगसाठी, नाही का? म्हणजे आपली भेट पण होईल आणि तुमची शॉपिंग पण होईल. हो, म्हणजे शॉपिंगला आल्यावर भेटूच आपण, पण त्याआधी ना मला यादी काढावी लागेल. म्हणजे आईबरोबर बसून काय काय हवं आहे ते लिहून घ्यावं लागेल, नाही का? ते झालं की मग शॉपिंगला जायचं आहे. अहो, मग मी मदत करतो ना. आपण मिळून लिस्ट काढूया, नाही का? म्हणजे हवं तर मी घरी येईन तुमच्या. नाही 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 नाही, म्हणजे आता आई घरी नाही आहे. आई बाहेर गेली आहे, तिचं काम उरकून ती घरी आली ना की मग आम्ही बसून यादी काढू आणि मग बाहेर जायचं आहे. आम्हालाच नाही माहिती अजून की आम्ही आधी कधी काढू ते. ओके, ऐका ना, मग असं करूया का आपण? आईंची कामं होईपर्यंत आपण कॉफीसाठी भेटायचं का? हां. अरे यार, हा तर गळ्यातच पडतोय. काय सांगू मी याला? कसं कटू? अहो हॅलो, तुम्ही बोला ना काहीतरी. हां, मी काय म्हणते, आपण असं करायचं का? म्हणजे आज थोडी गडबड आहे ना, कामं आहेत. आपण उद्या ठरवूया का की आपण कधी भेटायचं ते? हां, ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणताय तर मग उद्या ठरवू, उद्या भेटू, काहीच हरकत नाही. हां. हॅलो, काळजी घ्या. जमले. नाईस. आजचं मरण मी उद्यावर ढकललंय. उद्याचं काहीतरी वेगळं कारण शोधावं लागणार आहे.
डबा. निघालीस? हो का? मी काय म्हणत होते, काही बोलायचंय का? हा म्हणजे अगं तसं विशेष काही नाही. मी काय म्हणत होते, आता प्रीतीचं लग्न होणार, ती तिच्या घरी जाणार, मग राहिलो किती जणी आपण? तू, मी आणि कीर्ती. हा मग मी म्हणत होते आता एवढं मोठं घर काय करायचंय आपल्याला? अभिजित गेल्यापासून घर खायला उठतं ग. हे बघ, मी असते स्वयंपाकघरात, तू इथं हॉलमध्ये काम करत असतेस तुझं, आणि कीर्ती आतल्या खोलीत तिचं वाचन आणि कॉलेजचा अभ्यास चालू असतो नाही का? मग मला काय वाटतंय, आपण तिघी एकाच खोलीत राहिलो तर नाही ग त्रास होणार एकमेकींना. राहू की आपण एकत्र. थोडक्यात आपण वन रूम किचन मध्ये शिफ्ट व्हावं असं म्हणतेस ना? अगदी तसंच नाही ग, पण तसंच ना. अगं हे बघ, माझं नीट शांतपणे ऐकून घे. आता कीर्तीचं कॉलेज चालू आहे की नाही, त्याचा खर्च चालूच राहणार आहे. मग प्रीतीचं लग्न तर झालंच असेल, मग त्याच्यानंतर तुझं लग्न, मग तुम्ही एक एक करून लग्न करून जाणार की नाही तुम्ही तुमच्या घरी. मग राहिले मी एकटी. मला कशाला लागतं एवढं मोठं घर? आई, तू ये इथे बस. आई, सगळ्यात आधी हे बोलणं बंद कर की आम्ही तिघी सासरी निघून जाऊ, मी बिचारी एकटी. आणि दुसरी गोष्ट, पैसे वाचवण्यासाठी हे बोलत असशील तर असं करायचं नाहीये. आई अगं, हे घर दगड भिंतीचं घर नाहीये ग. या घरात दादाच्या आठवणी आहेत. या 4 भिंतीत लहानाचे मोठे झालो आम्ही त्याच्या बरोबर. या घरात असलं ना की असं वाटतं की दादा आहे आपल्या बरोबर. त्याचं अस्तित्व जाणवत राहतं. इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक भिंतीत त्याचा स्पर्श जाणवतो. आणि मला खात्री आहे तुलाही हे जाणवत असणार. आणि तू म्हणतेस हे घर खायला उठतं. काय ग, दुसऱ्या कुठल्या घरी गेल्यावर ते घर खायला उठणार नाही याची काय गॅरंटी? आई, दादा गेलाय आपल्यातनं, पण त्याच्या या सगळ्या आठवणी जपूया ना.